नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये श्री अंबिका पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। आज आपण या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये आपण विचारणा करणार आहेत। पेट्रोलवर चालवणाऱ्या गाडी मालकाला विचारणार आहेत नेमकं कशा पद्धतीनं पेट्रोलचा भाव वाढलेला आहे। काय पेट्रोलचा भाव कसा वाढला आहे का माहित नाही का? पेट्रोलचा भाव वाढलेला माहित आहे का? किती वाढला आहे? परवडते का तुम्हाला? 7 रुपयानं वाढले। हां 7 रुपयानं वाढले। 7 रुपयानं परवडते का? नाही परवडत। काय परिस्थिती आहे मग महाराष्ट्राची, देशाची? लय अवघड आहे। लय अवघड आहे होय। भाव वाढल्याला तर माहित आहे का तुम्हाला? हो सर, एक काम करा, हां मी तुम्हाला प्रश्न विचारतो। तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही सांगा मला ह्याच्यावर उत्तर। तुमचं उत्तर सांगा तुम्ही। बरं काय करताय सांगा की। तुम्ही सांगा ना। पेट्रोल भाव तुम्ही वाढले, तुम्ही पत्रकार आहेत, मग तुम्ही सांगा ना का वाढले? तुम्हाला परवडते का एवढं सांगा। ऐकून घ्या, तुम्ही वाढलेत म्हणून सांगताय, भाव वाढलेत, तुम्हाला पण ऐकून परवडते घ्या, का? तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही सांगा ना। मी सर्वसामान्य माणसाला ही परवडतंय का अहो सर, ते मग हे तुम्ही आपण सांगा ना. विचारणार आहेत। सांगा ना. तुम्हाला परवडायले का? होय या महागाईमध्ये परवडायले का? सरकार इकडे या. तुम्ही सांगा ना मला का भाव वाढले, तुम्ही सांगा। आम्ही ते तुम्हाला परवडते का एवढं सांगा मी आम्हाला। जनतेतून तुम्हाला प्रश्न विचारतो। जनतेतून नाही, सांगा मी ना. लोकांचं मत जाणून घेणार आहे या। होय सर, हे महागाईच्या पिरियडमध्ये 7 रुपयानं भाव वाढला आहे। काय परिस्थिती आहे सध्या? पेट्रोलचा भाव 7 रुपयानं वाढला आहे। आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला जगणं मुश्किल झालं आहे। सगळी भाववाढ झाली देशामध्ये। काय मत आहे? काय करावं? काय तुमचं मत काय महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये, केंद्राच्या सरकारमध्ये? परवडते का तुम्हाला ही? नाही हां परवडते का तुम्हाला? तुम्ही काय सांगणार? काय सांगा? नाही परवडत, नाही सर, परवडत नाही। काय परिस्थिती आहे सध्या? बिकट परिस्थिती आहे। एकतर शेतकऱ्याचा दुष्काळ हा. आहे आणि पाऊस पडणं गेलाय, बरं त्याच्यातून ही महागाई वाढली। बरं शेतकऱ्यानं काय करावं? आता तर तेलाला चपातीला तेल बी लावायचं कमी करा म्हणून सांगितलं म्हणालेत ना मोदी साहेब, हां। लावू नका म्हणाले तेल। जर ही अशी जर परिस्थिती असेल तर देशाची परिस्थिती कशी होणार? देश मागासलेपणा देश मागासलेपणावर आहे। काय कंडिशन आहे आपण विचारूया। या महाराज, 7 रुपयाने पेट्रोलचा भाव वाढला आहे, परवडते का? आजची कंडिशन काय परिस्थिती? परवडत नसते। काय शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही। शेतकऱ्याच्या माला कांद्याचा भाव 1.25 रुपया 1.5 रुपये आहे आणि इकडे पेट्रोलचा भाव 104 रुपयाने पेट्रोल मिळत होतं, आता 112 रुपयाने मिळाले। मग बघा काय परिस्थिती आहे ती। काय परिस्थिती बेकार हा. आहे। शेतकरी जिनं बेकार आहे, सामान्य लोकांचं बेकार आहे। सामान्य माणसाची परिस्थिती बिकट आहे। 7 रुपये 67 पैशाने पेट्रोल वाढले। हां हो महाराज, पेट्रोल 7 रुपये 67 पैशानं वाढले। आजच्या महागाईला परवडते काय? परवडत नाही. परवडत नाही। शेतकऱ्याच्या भावाला मालाला कसलाही भाव नाही, पण पेट्रोलला डिझेलला 7 रुपये 67 पैसे म्हणजे जवळजवळ 8 रुपयेच 8 रुपये भाव वाढलेला आहे। काय कंडिशन आहे सर्वसामान्य माणसाची? अवघड आहे. हां चपातीला तेल लावू नका, पेट्रोल जपून वापरा, डिझेल जपून वापरा। माणसानं जगायचं कसं? काय करणार ह्याच्यावर? मोदी तेवढा फिरतो, मोदी तेवढा फिरतो, बाकीचं सर्वसामान्याचं जीणं मुश्किल आहे. मुश्किल आहे। काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल साहेब? तरुण आहात तुम्ही। तेलाचा भाव, पेट्रोलचा भाव 7 रुपये 8 रुपयानं वाढलाय वाढलाय आणि 12 दिवसामध्ये 4 वेळेस पेट्रोलचा भाव आलाय। वाढलाय मग शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय का? नाही। आज प्रत्येक वस्तूचा भाव वाढलेला आहे। काय म्हणाले जेव्हा वाढ महागाई झाली आता. महाराष्ट्र सरकार चांगलं काम करायला म्हणालेत ना? कशाचं चांगलं काम करा? इथं जीव जायला लोकांचं, जीव जायला लोकांचा। बघा आम्ही पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। या इकडं सर, परवडते का? परवडायले 8 रुपये लिटर वाढले बा। अजून 200 होईल. काय हा. त्याला परवडते की? मग शेतकऱ्याची काय कंडिशन आहे? शेतकऱ्याला काय होत नाही. हां 1.5 रुपया कांदा, काय करायचं सांगा? मोदी सरकार आहे, काय करायचं आता? माझा 1.5 रुपयाने शेतकऱ्याला भाव द्यायला कांद्याचा। हा. कांदा ओतून टाकला शेतकऱ्यांनी फाशा घ्यायला चालू केले।
आणि इकडं 8 रुपयानं भाव वाढला लिटरच्या पाठीमागं. जर अशी हिथं कुणी वरडायचं आता तर आता हे आम्ही पत्रकार म्हणून वाटायला तुम्हाला परवडते का सांगा? आम्हाला कशाला परवडते सांगा. मग काय म्हणाल, महाराष्ट्र सरकार तर चांगलं काम करायले म्हणून सांगायले. मग तीच म्हणाले आता मोदी सरकार चांगलंच काम करायले, गोरगरिबाला लुटायले. लूट आहे. बघा प्रतिक्रिया कशा आहेत. शेतकऱ्याच्या मालाला कसलाही भाव नाही, पण त्यांच्या पेट्रोल पंपावर आज प्रत्येक लिटरच्या पाठीमागं 7 रुपये 67 पैशानं हा भाव वाढला आहे. आणि अशी कंडिशन आहे की अजून 8-10 दिवसानं किती भाव वाढेल गॅरंटी नाही, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, पण पेट्रोल आणि डिझेल हे मोठ्या प्रमाणामध्ये याची वाढ होत आहे. याकडे खरंच केंद्र सरकार लक्ष देणार आहे का? महाराष्ट्र सरकार लक्ष देणार आहे का? आणि महाराष्ट्रातल्या या जनतेचं जीवन सुखी करणार आहे का असंच तडपडून मारणार आहे? याकडेच लक्ष महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार या सर्वसामान्य जनतेकडे कसं पाहतं आणि पेट्रोलचा भाव कंट्रोलमध्ये राहील का? पेट्रोल मुबलक मिळेल का? डिझेल मुबलक मिळेल का? का अजून ह्या पेट्रोलची डिझेलची टंचाई होऊन पुन्हा अजून महाग होईल आणि सर्वसामान्याचं जीवन जगणं विस्कळीत होईल? हे आपण पाहणार आहेत येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपले विचार या महागाईच्या बाबतीमध्ये असावे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.